हॅलो फ्रेंड्स, तर स्वागत आहे तुमचं मोम्स रेसिपीज या चॅनलमध्ये। आता आपली टिफिन बॉक्स सीरीज सुरू आहे आणि त्यामधली आज आपली 7वी रेसिपी आहे। आज मी खूप इझी रेसिपी सांगणार आहे। कधी आपल्याला सुचत नाही की टिफिन बॉक्समध्ये काय द्यायचं। झटपट होणारी रेसिपी आहे, मुलांना पण खूप आवडणार अशी रेसिपी आहे। तर चला सुरुवात करूया आपण आपल्या रेसिपीला। तर आपण आज साखरेची पोळी बनवणार आहोत आणि यामध्ये एक असं साहित्य टाकणार आहोत ज्यामुळे आपल्या साखरेच्या पोळीची चव दुप्पट होणार। तर मी इथे सर्वात आधी काजू, बदाम आणि पिस्ता हे मिक्सरमधून बारीक काढून घेतलेलं आहे। तर इथे बघा व्हिडिओमध्ये दिसतंय असं एकदम बारीक आपल्याला हे काढून घ्यायचं आहे। त्यानंतर मी कणकेचा गोळा घेतलेला आहे। गोळा चांगल्या प्रकारे आपल्याला तयार करून घ्यायचा आहे आणि यामध्ये 2 चम्मच साखर टाकायची आहे। तुम्ही जास्त पण टाकू शकता तुम्हाला जर जास्त गोड आवडत असेल तर। आणि त्यानंतर हे काजू बदामचं जे मी कूट टाकलेलं आहे हे टाकायचं आहे। याने खरंच दुप्पट चव येते साखरेच्या पोळीला, खूप टेस्टी पोळी बनते। तर हे टाकल्यानंतर आपल्याला जसं आपण मोदकसाठी हे तयार करतोय तसं आपल्याला हे करून घ्यायचं आहे। वरची जी कणिक आहे ही या गोळा थोडा काढून घ्यायचा आहे आणि हे चांगल्या प्रकारे आपल्याला गोळा हा तयार करून घ्यायचा आहे। तुम्ही ही रेसिपी ट्राय नसेल केली तर नक्की एकदा ट्राय करून बघा, खरंच खायला खूप स्वादिष्ट बनते। तर इथे बघा आपला गोळा बनवून इथे तयार आहे आणि हलक्या हाताने पोळी आपल्याला लाटून घ्यायची आहे व्यवस्थितपणे, जेणेकरून ही पूर्ण साखर सगळीकडे पसरली पाहिजे। इथे बघा व्हिडिओमध्ये दिसतंय तर अशी पोळी लाटून घ्यायची आहे। इथे माझी पोळी लाटून झालेली आहे आणि तव्यावर आपल्याला तूप टाकायचं आहे। तूप टाकल्यानंतर पोळी टाकायची आहे आणि चांगल्या प्रकारे आपल्याला ही पोळी भाजून घ्यायची आहे। तर इथे बघा व्हिडिओमध्ये दिसतंय अशी पोळी आपल्याला भाजून घ्यायची आहे। थोडं तूप लावत जायचं आणि पोळी ही भाजत जायची। चमच्याने दाबून अशी खरपूस मस्त आपल्याला पोळी भाजून घ्यायची आहे। आणि हो, तुम्ही आत्तापर्यंत जर मोम्स रेसिपीजला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करा। यूट्यूबवर बघत असाल तर सबस्क्राईब करा, फेसबुकवर बघत असाल तर फॉलो करा, जेणेकरून अशाच टिफिन बॉक्स रेसिपीज तुमच्यापर्यंत पटकन पोहोचल्या पाहिजे आणि तुम्हाला टिफिन बॉक्स बनवायला खूप इझी गेलं पाहिजे। तर इथे बघा आपली साखरेची पोळी बनवून तयार आहे। दिसायला पण बघा पोळी किती छान दिसत आहे आणि खायला पण खरंच खूप स्वादिष्ट बनते आणि बघूनच ही पोळी खावीशी वाटते। आपल्याला पण कधी असं गोड खावंसं वाटते, तर त्यासाठी ही पोळी खूप झटपट बनते। तर इथे बघा मी पोळी खोलून दाखवत आहे, किती छान पोळी दिसत आहे। तर तयार आहे आपली साखरेची पोळी। रेसिपी आवडल्यास नक्की एकदा करून बघा। रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। तर भेटूया अशाच नवनवीन रेसिपीजसोबत। तोवर खुश रहा, आनंदी रहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे खात रहा आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका।